नमस्कार, मी आकाश जाधव. मागच्या आठवड्याभरापासून थोडंसं यूट्यूब आणि बाकी सोशल मीडियावर इनॅक्टिव्ह होतो. काही कामं होते, पण सध्या फ्री आहे भरपूर. त्यामुळं आता सध्याला वन बाय वन तुम्हाला अपडेट देणं आणि सोबत मला बाकी काही गोष्टीसुद्धा डिस्कस करायच्या होत्या. मागच्या आठवड्याभरापासून भरपूर गोष्टी तुमच्याशी डिस्कस करायच्या पायलअप झालेल्या आहेत. त्या सगळ्या गोष्टी वन बाय वन व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करतो. सध्या ह्या व्हिडिओतून आपण IDBI बँकेची जी रिक्रुटमेंट झाली आणि जी होणार आहे त्याबद्दलची माहिती जी ती घेणार आहोत. ही माहिती घेत असताना पहिल्यांदा मला फक्त एक अनाउन्समेंट करायची होती. मागच्या काही दिवसापासून मला मेल येत आहेत गुगलचे अबाउट प्ले स्टोअर असलेल्या ॲपबद्दल. मलाच नाही, जितके काही यूट्यूब क्रिएटर्स आहेत जे साधारणतः वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन कॉन्टेंट देत आहेत, त्यांना यूट्यूब जे आहेत ते एक जबरदस्त फीस लावण्याच्या तयारीमध्ये आहे. इनफॅक्ट लावणं स्टार्ट केलेलं आहे. पुढच्या काही दिवसामध्ये आपल्यासुद्धा ॲपवर जातो तशा पद्धतीनं ही गोष्ट जी ते करू शकता. आतापर्यंत केलेली नाही आहे, पण लवकरच मेल येत आहेत, म्हणजे हळूहळू त्या तयारीमध्ये आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला एकदम एवढं हेवी डिस्काउंट देणं जे ते शक्य होणार नाही, कारण की त्या केसमध्ये प्ले स्टोअरला प्ले स्टोअरला जे आहे ते गुगल ह्या गोष्टीची चार्ज करणार आहे. सध्या जे की चार्ज करत नाही, त्यामुळं कमी फीसमध्ये ते करता येतं. सेकंड, फॅकल्टी मीट आणि बाकी सगळ्या माध्यमातून आमचं ओव्हरऑल सगळ्या फॅकल्टीचं म्हणणं पडलं की मोठे डिस्काउंट सध्याला अवॉइड करा. तर हा वर्षातला शेवटचा आणि मोठा डिस्काउंट आहे. याच्यानंतर पुढच्या वर्षभरामध्ये असतील, पण ते ह्या कंपॅरिझनमध्ये खूप कमी असतील. तर ज्या विद्यार्थ्यांना सध्या वेगवेगळ्या ऑनलाईन बॅचेस, मग ती क्वांटची बॅच असो, माझी रिझनिंगची बॅच असो अमोल सरांची, इंग्लिशची बॅच असतो संदेश लोकडे सरांची किंवा अभिषेक गायके सरांची, क्षितिज सरांनी सुद्धा बॅचचा कोर्स किंवा बाकी सगळ्या गोष्टी म्हणून स्टार्ट केलेला आहे. जनरल अवेअरनेस आहे, आतिश सरांची चॅम्पियन्स बॅच आहे, निखिल सरांची ब्रह्मास्त्र बॅच आहे, निखिल सरांची त्या नाबार्ड आणि ESIची बॅच आहे. त्याशिवाय ॲग्रिकल्चरमध्ये IBPS AFO आणि सोबत आपली MCRची बॅच आहे. ह्या सगळ्या गोष्टी, मराठीची बॅच आहे, बँकिंग प्राईमची बॅच आहे, बँकिंग प्राईमची जी पुढच्या काही दिवसात स्टार्ट होते. या सगळ्या बॅचेसचा लाभ तुम्ही जुन्या आणि नवीन विद्यार्थ्यांनी 29 डिसेंबरपासून ते 2 जानेवारीपर्यंत भरपूर घ्यायचा आहे, किंवा जे विद्यार्थी घेऊ इच्छित आहेत त्यांच्यापर्यंत ते पोहोचवायचे. त्याच्या खालचे डिटेल्स आहेत ते खाली दिलेले आहेत. 29 डिसेंबरपासून 2 जानेवारीपर्यंत जेवढ्या काही बॅचेस आहे प्रथम ॲपवर, त्यावर तुम्हाला फक्त कोड HNY हॅपी न्यू इयर 2024 HNY 2024 हा कोड जो तो वापरायचा आहे. आपण आपल्या व्हिडिओला येऊयात सध्या आणि माहिती जी सांगायची तिथपर्यंत येऊयात. सगळ्यात महत्त्वाचं, जे विद्यार्थी सध्या IDBI जॅममधून सिलेक्ट झालेत, खूप जबरदस्त असा निकाल हा मला असं वाटतं महाराष्ट्राचा लागलेला आहे. कारण की डे 1 पासून मी पेढे खाऊन खाऊन थकलेलो आहे. तर सध्याला जे ऑफलाईनला मुलं आहेत सध्याला, त्यांच्या माध्यमातून ज्यांच्या बॅचेस आत्ता संपल्या आहेत, इनफॅक्ट नोव्हेंबरमध्ये स्टार्ट झालेली बॅच जी मे जूनमध्ये संपलेली आहे, अशासुद्धा विद्यार्थ्यांचे निकाल पुढच्या 4-5 महिन्यामध्ये आलेले आहेत. कारण की कॉम्पिटिशन आणि बाकी सगळ्या गोष्टी थोडंसं नॉर्थमध्ये ह्या परीक्षेबद्दलचं वातावरण गढूळ केलेलं होतं. ते सुद्धा एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. दुसरं तर त्यामुळं ह्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, अशांचं खूप खूप अभिनंदन. आणि दुसरं म्हणजे पुढच्या 1-2 दिवसामध्ये तुमचं मेडिकल आहे. त्या मेडिकलमध्ये आपापली शुगर लेवल 28-29ला महाराष्ट्रात आहे, पण आधी स्वतःची शुगर लेवल ही बाहेर चेक करा. IDBIच्या केसमध्ये शुगर ही खूप व्यवस्थित चेक होते. त्यामुळं आधी समजा तुम्हाला असं वाटलं की थोडीशी वरच्या साईडला आहे, काही ना काही प्रिकॉशन तुम्हाला त्या पद्धतीने घ्यायचे आहेत. कारण की स्ट्रेट शुगर जर जास्त असेल तर IDBI ह्या गोष्टी तुमचं एम्प्लॉयमेंट जे ते रिजेक्ट करते. तर त्यामुळं ती एक गोष्ट, ज्यांचं IDBI ज्यामधून सिलेक्शन झालं आहे आणि जे पुढच्या काही दिवसामध्ये मेडिकलला जाणार आहेत, त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवायचा आहे. दुसरं म्हणजे IDBI एक्झिक्युटिव्ह आणि जॅमला 30-31 डिसेंबरला जी एक्झाम आहे त्यासाठी नंबर ऑफ ॲप्लिकंट खूप कमी दिसत आहेत. तर त्यामुळं इनफॅक्ट ह्याच्या आधी आलेल्या ॲडपेक्षा अर्धे आहेत. तर त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेला आहे, जॉईन करायचं न करायचं तो पुढचा निर्णय, पण आधी ह्या एक्झाम पास व्हा. आणि आधी जिथं कुठं असाल, एक्झाम द्यायची न द्यायची असं तुमच्या डोक्यात चालू असेल तर बिलकुल एक्झाम द्या, असं माझं म्हणणं होतं. मला वाटतं तुमची 30 डिसेंबरला एक्झिक्युटिव्ह आहे आणि 31 डिसेंबरला जॅमची एक्झाम आहे. सर, पुढची IDBIची रिक्रुटमेंट कोणती असेल? पुढची IDBIची रिक्रुटमेंट जी असेल ती IDBI जॅम PGDBF असण्याचे चान्सेस आहेत. त्याची परीक्षा कधी होईल? तर त्याची परीक्षा एक तर फेबच्या फर्स्ट वीकमध्ये किंवा मार्चच्या 3rd वीकमध्ये, ह्या दोनपैकी एक चान्सेस IDBIच्या रिक्रुटमेंट प्रोसेसची IDBI जॅमची पुढची रिक्रुटमेंट असेल. आता तुम्हीच हिशेब लावा, जर फेबच्या फर्स्ट वीकमध्ये किंवा मार्चच्या 3rd वीकमध्ये जर हिची एक्झाम होत असेल, तर साधारणतः जर फेबच्या फर्स्ट वीकमध्ये असेल तर पुढच्या इमिजिएट 8 दिवसामध्ये नोटिफिकेशन आलं पाहिजे. आणि जर का मार्चच्या 3rd वीकला असेल तर नोटिफिकेशन पुढच्या महिन्यापर्यंत शेवटला कधीही यायला पाहिजे. सोबतच ह्या IBPS SO प्री आणि IDBI जॅमसाठी मी
एक लेक्चर सिरीज स्टार्ट करतोय आजपासून संध्याकाळी 5:15 वाजेपासून. तर ती सुद्धा माहिती तुम्ही इतर विद्यार्थ्यांना पोहोचवा आणि तुम्ही सुद्धा या. सगळ्यात महत्त्वाचं, दोन्हीपैकी मी IBPS SO प्री जरी दिला असेल तर दोघांनी सुद्धा अटेंड करायचं आहे. माझं प्लॅनिंग असं होतं की पहिल्या दिवशी ह्याचा साधारणतः तुम्हाला डिस्कस करायचं, कारण याच्याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात खूप डाऊट आहेत. नॉर्मलायझेशनबद्दल नंबर ऑफ अटेम्प्ट वाढले, नंबर ऑफ मल्टिपल शिफ्ट जे आहेत त्या वाढलेल्या आहेत, त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी पेपर कसा अटेम्प्ट करा तो एक, आणि क्वांटची टेस्ट एक 40 मिनिटाचं नियोजन कसं पाहिजे. आणि दुसरं IDBI जॅम आणि एक्झिक्युटिव्ह हा सेकंड डेट होतो, आणि थर्ड डेला मला सगळ्या टॉपिकची क्विक रिव्हिजन घ्यायची आहे. माझा असा अंदाज आहे की त्यानं तुमचे मिनिमम 3 ते 5 मार्क हे शेवटच्या दिवशी वाढतील. हा माझा अंदाज आहे, आणि ते तुम्हाला तिन्ही लेक्चर जे त्या आवडतील. तर आज संध्याकाळी 5:15 वाजेपासून साधारणतः मी त्याचं आयोजन केलेलं आहे. संध्याकाळी 7लाच ठेवत असतो, पण 7 वाजता क्षितिज सरांचं पाथ फाइंडर सिरीज चालू आहे. मला त्याला धक्का लावायचा नसता, त्यामुळं 5:15ला स्टार्ट करून आपण 6:45-7पर्यंत घेऊयात. पुढचं जे लेक्चर असेल ते क्षितिज सर पुढे कंटिन्यू करतील. साधारणतः हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, फक्त जे IDBI ज्यामध्ये सिलेक्ट झालेले मुलं आहेत अशांनी थोडंसं मेडिकल जे ते त्यातल्या शुगर लेवल जे ते आधी स्वतःची बाहेर चेक करा. जर ती जास्त असेल काही असेल तर, कारण की पुढे प्रॉब्लेम होतात. दुसरं, ॲप्लिकेशन ह्या एक्झामचे कमी आले दिसतात, त्यामुळे याला अप्लाय करायचं आहे, बिंदास्त अप्लाय करायचं आहे. नॉर्थमध्ये लोकांनी निगेटिव्हिटी पसरवली त्या जॉबबद्दल, तर त्यामुळं जर तुमच्या सिलेक्शनचे चान्सेस आहेत तर काय हेल्प पडेल. इनफॅक्ट जॅमचं नोटिफिकेशन, जॅमचं जे तुमचं अनुभव आहे ते ऑफिसर कॅडरचं असल्यामुळं पुढच्या सगळ्या स्किल टू स्किल 3 एक्झामला झालं. पुढचं IDBI नोटिफिकेशनबद्दल मी सांगितलं, आणि यूट्यूबची लेक्चर सिरीज आज संध्याकाळी 5:15 पासून स्टार्ट करतोय. तर आपण पुन्हा भेटूयात आज संध्याकाळी 5:15 वाजता. तेव्हापर्यंत धन्यवाद.